नमस्कार. मोगरा फुलला भाग 13. पिहूला पाहून मी माझा हात सुजयच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने हाताची पकड अजूनच घट्ट केली. मी घाबरून गेले, पण तो अतिशय शांत होता. एखाद्या समुद्रासारखा भासला मला तो, शांत, अथांग, आपल्या आतलं वादळ न दिसू देणारा. माझा हात तो सोडत नाही हे पाहून पिहू आत आली आणि आम्हा दोघांकडे दुर्लक्ष करून आत जायला लागली. माझा सगळा जीव गोळा होऊन खशात अडकला होता. आवाज थिजून गेला होता. मी असहाय्यपणे सुजयकडे बघत नजरेनेच विनंती केली, पण तो बदला नाही. उलट त्याने पिहूला हाक मारली. पिहू. तिने प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. ती वरवर शांत आहोत हे दाखवत होती, पण तिच्या आत प्रचंड खळबळ माजली असणार हे एक आई म्हणून मी समजूच शकत होते. पण माझी तिच्याशी बोलायची हिंमतच होत नव्हती. सुजयच म्हणाला, पिहू थांब, तू आत का चालली आहेस? आता माझ्याच घरात मी काय करायचं हे तुम्ही सांगणार का मिस्टर सुजय? नाही, मी कोण सांगणारा आणि मी का सांगावं? पण पिहू, फक्त गोष्टी बघून त्यावर तर्क करणं आणि गैरसमज करून घेणं कितपत योग्य आहे? कुणी सांगितलं असतं तर मी नक्कीच विश्वास ठेवला नसता, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. काय? प्लीज, तुम्ही काय प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहात आय डोंट नो, बट मला तुमच्याविषयी या विषयावर बोलायचं नाही आहे. या विषयावर म्हणजे कोणत्या विषयावर पिहू? मी तुझ्या आईचा हात घेतला तसं तिच्या एखाद्या मैत्रिणीनेही तिचा हात हातात घेतला असता. तू पाहिलं असतंस तर अशीच ओव्हर रिॲक्ट झाली असतीस का तू? हे बघा, मी आता लहान नाही, गोष्टी समजतात मला. उगाच गोड बोलून तुम्ही तुमच्या वागण्यावर पांघरून नाही घालू शकत. तिच्या मैत्रिणीच्या हातात हात पाहिला असता तर मला काही वाटलं नसतं, कारण त्या दोघींचं अफेअर आहे अशी शंका मला आली नसती. वेल, आमच्या दोघांचं अफेअर आहे असं तुला वाटतं? पिहूने मान खाली घातली तसं सुजय तिच्याजवळ जात गेला. तिला हाताला धरून खुर्चीत बसवलं, तिला पाणी प्यायला दिलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवायला लागला. काही वेळा गोष्टी आपण खूप अवघड करतो विनाकारण. संवाद व्हायला हवा आणि आपली बाजू किंवा आपल्याला काय वाटतं ते योग्य शब्दात आपल्याला मांडता यायला हवं. परिणामांच्या अवास्तव भीतीपोटी आपण संवादच साधत नाही आणि प्रश्नांचे काटे अकारण वाढत जातात. सहज सुटले जाणारे प्रश्नही दुखरे होऊन बसतात. त्यावर संवादाची मलमपट्टी न केल्याने त्याचं कुरूप होतं. सुजय मात्र पिहूशी संवाद साधत होता. तो तिच्यासमोर बसला खुर्ची घेऊन. तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला, हे बघ पिहू, आताच तू आमचं अफेअर आहे असं म्हणणं जरा घाईचं होईल. हे बघ, मला तुझ्या मामाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे मी नाकारत नाही. सध्या तुझी मामा ज्या परिस्थितीतून जात आहे ते तुला चांगलंच माहिती आहे. तू तिला समजून घेतेस, पण माणसाची गरज असते ती एखाद्या मित्राची, जो त्याला भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या समजून घेईल. इथे मी माणूस हा शब्द मुद्दाम वापरतोय. मैत्र हवं. स्त्री की पुरुष हा भाग नंतर. आपण जेंडरच्या पलीकडच्या माणसाला पाहतच नाहीत. आज तुमची पिढी त्या मानानं खूप क्लिअर आहे. मैत्र ही भावना तुम्हाला जास्त समजते. तुम्ही सहज एकमेकांना मिठी मारता ही सहजता नात्यात हवी ना? तुझ्या ममाला तर मी आठवतही नव्हतो, पण मला तुझी ममा आठवत होती, कारण ती माझं पहिलं क्रश होती. यू नो ना क्रश म्हणजे? माझा तिच्यावर जीव होता. रिअल प्लॅटोनिक लव्ह. ती मला मिळावीच हा अट्टाहास त्याच्यात नव्हता, पण मला ती आवडायची. तिचं सगळं चांगलं व्हावं असंच वाटायचं. नंतर तिचं लग्न झालं. मीही मोठा होत होतो. नोकरीसाठी अमेरिकेत गेलो.
तिथलीच एक मुलगी आवडायला लागली म्हणून तिच्याशी लग्न केलं. पण आज हे जे शहाणपणाने तुझ्याशी बोलतोय ना, ते शहाणपण तेव्हा नव्हतं माझ्याजवळ. इथल्या नीतिमत्ता, रूढी, परंपरा आणि तिथल्या वातावरणाचा मेळ बसत नव्हता. जेणी, माझी बायको, तिला वाटायचं मी ओव्हर पॉझेसिव्ह आहे. तिच्या कपड्यांवरून, मित्रांवरून भांडणं व्हायची आमची. मी तिला म्हणायचो, तू असं का वागतेस? ती मला म्हणायची, तू नुसता शिकला आहेस, पण तू सुशिक्षित नाहीस, तुला मॅच्युरिटी नाही. खूप राग यायचा तिचा. वाटायचं तीच उथळ आहे. सततच्या भांडणांना कंटाळून तिने डिव्होर्स मागितला. पण तिला सोडायची माझी तयारी नव्हती, कारण ती जे बोलत होती ते कुठेतरी मला पटत होतं. तिने समजावून सांगितलं की तुझ्यासारखे विचार असणाऱ्या मुलीशी तू लग्न कर, सुखी होशील. मी पण तुझ्यावर प्रेम करते, पण असं भांडण करत आपण आयुष्य नाही काढू शकत. मी पण मूव ऑन करेन, तू पण कर. तू चांगला माणूस आहेस. आपण चांगले मित्र होऊन म्हणून राहूत की नाही माहीत नाही, पण प्रयत्न नक्की करूत. पण नवरा बायको म्हणून आपण एकमेकांसाठी नक्कीच योग्य नाही आहोत. जेनी वेगळी झाल्यावर मला तिची किंमत कळली. इतके क्लिअर विचार असायला हवेत हेही कळलं. जेनीशिवाय तिथे जगायला नको वाटत होतं म्हणून पुन्हा भारतात आलो. आईने आग्रहाने कधी इमोशनल होऊन तर कधी रागावून पुन्हा एकदा लग्नासाठी भरीस पाडलं. आणि मूव्ह ऑन करणं हे जेनीचं बोलणं मला आठवलं. आपल्याकडेही डिवोर्सची संख्या खूप प्रचंड झाली आहे. डिवोर्सची रेमाशी मी रितसर अगदी बोलणी करून लग्न केलं. आधी 6 महिने आम्ही एकमेकांना भेटत होतो, पण दोघांच्या नात्याचा एक खाजगी सन्मान असतो आणि तो त्या नात्यात पाळायचा असतो हेच तिला समजत नव्हतं. नवरा म्हणजे हक्काचा माणूस, त्याच्यावर ती वाटेल तेव्हा प्रेम करेल, वाटेल तेव्हा चिडेल, वाटेल तेव्हा काम सांगेल, वाटेल तसं वागण्याची मुभा तिला लग्नाने मिळाली. आणि मी म्हणजे प्रॉपर्टी नसून माणूस नाही, केवळ तिची प्रायव्हेट प्रॉपर्टी असं ती वागू लागली. ती पण शिकलेली होती. तेव्हा मला जेनीची प्रकर्षाने आठवण यायची आणि ती मला म्हणायची ते आठवायचं. माणूस म्हणून समजून घेणं म्हणजे काय ते आता मला कळायला लागलं होतं. जेव्हा अतिरेक झाला तेव्हा पुन्हा एकदा त्या जीवघेण्या चक्रातून गेलो, पुन्हा डिवोर्स. पण यावेळी मी जास्त गुंतलेलो नव्हतो. आता तुला वाटेल की मी हे सगळं तुला का सांगतोय, तर मला तुला एवढंच सांगायचं आहे की मी आता फक्त माणूस म्हणून बघायला शिकलोय. तुझी ममा मला आवडत होती का अजूनही आवडते, ते मी नाकारतच नाही. पण शारीर भावनांच्या पलीकडे जाऊन आत्म्याला समजून घेण्याचा हा प्रवास माझा सोपा नव्हताच. त्याची खूप मोठी किंमत मी मोजली आहे. तसं माझं हे आवडणं आहे. मी तिच्यावर प्रेम करतो, पण हे प्रेम समजावून सांगण्यासाठी शब्दांचे सामर्थ्य नाही. ती अनुभूती आहे, एवढंच मी तुला सांगू शकतो. ही अतिशय पवित्र गोष्ट आहे आणि ती मला तुझ्यापासून लपवावीशी वाटत नाही. त्याचं बोलून झालं होतं, पण पिहूष खूप शांत होती. कदाचित शब्दांची जुळवणी करत असावी. मला सुजयबद्दल काय वाटलं हे मी तरी तिला कुठे इतकं व्यवस्थित सांगू शकले असते. इतक्या प्रामाणिकपणे तो मला आवडू लागलाय हे मी नसतेच सांगू शकले, कारण मीही त्या घासून घासून बुळबुळीत झालेल्या नीती अनितीच्या रस्त्यावरून चालले होते. पिहू त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, एक सांगशील? हो नक्कीच. 1 का 10 विचार. 5 जर आज चांगला असता किंवा त्याचं बरं होण्याची शक्यता खात्रीने असती, तर आज जे हे सगळं तू बोललास ते अगदी तसंच बोलला असतास. सुजयने एक सुस्कारा सोडला. तुझा पा असता तर तुझ्या ममाला हे घर कशाला विकायला लागलं असतं? माझा प्रश्न सरळ आणि सोपा आहे. तू परिस्थिती किंवा कारण सांगतो आहेस. कदाचित तुझ्या कारणांमुळे तुम्ही दुसऱ्या संपर्कात आला असतात, तर ते सगळं तू असंच मुळा म्हणाला असतास का? कदाचित नाही. कदाचित काय, मी नक्कीच हे बोललो नसतो. म्हणजे मग माझ्या ममाच्या परिस्थितीचा फायदा की गैरफायदा तू घेतो आहेस? या सगळ्या जर तरच्या गोष्टी झाल्या. तुझा पा असता
तर तुझ्या ममाचा आणि त्याचा संसार सुखाचा चाललेला असता. तिची आज जी भावनिक आणि मानसिक गरज आहे ती नसती, कारण ती पूर्ण करायला तुझा पा असता. तिचं नेहमी चांगलं व्हावं असाच मी विचार केला, हे मी तुला सांगितलंच आहे. मग जर माझ्या असण्याने किंवा बोलण्याने तिला त्रास होणार असेल तर तो मी होऊ नये याची काळजीच घेतली असती ना. हीच नीतिमत्ता ना. कदाचित तुझ्या पाची आणि माझी चांगली दोस्ती झाली असती आणि आजही मी कसलाही फायदा घेत नाही. बरोबरीच्या संवादाची ही जी गरज आहे ती तिची एकटीचीच नाही, तर माझीही तितकीच आहे. आपल्या आयुष्यात आपलं म्हणणं समजून घेणारं, आपल्यालाही समजून सांगणारं कुणीतरी हवं असतं. ते जर तुमचा लाईफ पार्टनर असेल तर उत्तम, पण नसेल तर, आणि जर तुम्हाला असं कोणी भेटलं तर का नाही? परिस्थितीमुळे असेल, पण आज तिच्या आयुष्यात ही पोकळी आहे. ती मी भरून काढली तर त्यात गैर काय? तिला आनंदी राहण्याचा अधिकार आहे. हो, नक्कीच आहे. पण मला हे मान्य नाही. ममा जर तुम्हाला घर विकणार असेल तर ममा, मी इथे राहणार नाही. मी मोठ्या मम्मीकडे राहायला जाईल. क्रमशः भाग 13 समाप्त. लेखन अपर्णा कुलकर्णी. अभिवाचन अदिती पालिमकर. धन्यवाद.